रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या केशव भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन वडी हे माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त अवतार धारक करुणा घन दया सिंधू सकल कंठभूषण पंचम वेद निर्माते जगत उद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा मागणीपर या प्रकरणातील असणारा नित्यानं सर्वांच्या कानावरती सुद्धा आलेला असणारा असा अभंग आजच्या या 7व्या दिवसाच्या कीर्तनाकरिता निवडलेला आहे. विठाला परंतु सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. अत्यंत पुण्यशील आणि धर्मशील या समस्त हरवाडी ग्रामस्थांच्या उत्तुंग पारमार्थिक भावनेतून ग्रामदेवता, इष्टदेवता, मातृदेवता, पितृदेवता, ब्राह्मण देवता, संत देवता, भगवान खंडेराय देवता, भक्तराज हनुमंतराय या सर्वांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी सुरू असलेला भव्य दिव्य सुंदर देखणा असा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि याच सप्ताहातील असणारी ही 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या एका अल्पज्ञानी पामराकडे आलेली आहे. माझ्याबद्दल बोलत असताना मायबाप एवढंच सांगेल, मी काय फार मोठी ज्ञानी नाही, ना अनुभव, ना अभ्यास, ना पात्रता, ना योग्यता, पण नाव मात्र योग्यता. भगवान खंडेराया जशी जशी या अल्पज्ञानी बुद्धीला चालना देतील ना, तसं तसं मी या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेन. जर का बोलत असताना एखादा शब्द माझ्या तोंडून अपशब्द गेला, चुकीचा शब्द गेला, तर तुम्ही माय मी लेकरू या न्यायानं तुम्ही मला क्षमा कराल ही अपेक्षा या ठिकाणी असेल. विठाल एकल्याचा मोहे खेळ आणि म्हणून मेळ मेळविला. हाही खेळ करायचा असेल तर मेळ असावाच लागतो. दुसरा कुठला खेळ करायचा असेल माऊली तरी सुद्धा मेळ असावा लागतो. एकल्याचा नोहे खेळ आणि म्हणून मेळ मेळविला या न्यायानं आज या ठिकाणी मृदंगाची साथ करण्यासाठी आपल्या भागाचं भूषण असणारे महेश पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती नतमस्तक, ज्यांच्या मुखातून आपण रोज पारायणाची सेवा श्रवण करत आहात, ते करून घेताय तुमच्याकडून असे असणारे आदरणीय हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर माऊली आष्टेकर त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आमचे उमाकांत महाराज कुलकर्णी आहेत, इकडं गडदे महाराज आहेत, आमच्या असणाऱ्या गायनाचार्य ज्या नेहमी माझ्यासोबत येतात सुनंदाताई या ठिकाणी आहेत. आपल्या गावातली सगळी भजनी मंडळी विनेकरी विष्णू महाराज आहेत. इकडे असणारे गावातील भजनी मंडळी ज्यांचा परिचय सर्वांना आहे. एक चौरंगी चिरा किंवा अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणायला काही हरकत नाही. आणि अजून एक नवीन भर टाकली ती म्हणजे क्लासेस सुरुवात केली लातूरमध्ये. असे असणारे आदरणीय हरिभक्ती पारायण कृष्णा महाराज कुलकर्णी यांच्या सुद्धा चरणावरती या ठिकाणी नतमस्तक. पाडे गुरुजी आहेत, आमच्या छायाताई कदमापुरी आहेत, सगळीच असणारी या ठिकाणची भजनी मंडळी. इकडे असणारे आमचे जोडदार श्रीहरी महाराज माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. गावातील लहान थोर शेतकरी असतील, व्यापारी असतील, देशभक्त असतील, हरिभक्त असतील, विनेकरी, सेवेकरी, माळकरी, टाळकरी व समस्त गावकरी या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन याच ठिकाणी सेवेला प्रारंभ. विठाला प्रॉब्लेम आहे का लाईटीचा? हा मला सांगू का, एक तर कीर्तनात आणि एक गेल्यावर घालतात म्हणजे घालतात न चुकता. आज इथं सुद्धा घातलं. पण एका तिसऱ्या माणसानं हार खरेदी केली महाराज. एक डॉक्टर होता, हार खरेदी केले आणि दवाखान्यामध्ये गेला. सगळे असणारे ते कंपाऊंडर नर्स विचारायला लागले, सर अहो महिना झाला म्हणे आपल्या दवाखान्याचं उद्घाटन होऊन, आता कशाला हार आणला तुम्ही?
डॉक्टर म्हणे आता पहिलं गिराईक आलं ऑपरेशनचं, हे बघ सक्ष झालं तर मला आणि नाही सक्ष झालं तर त्याला, म्हणून इथं सुद्धा हार घातले बरं का सर्व अन्नदात्यांचे सुद्धा या ठिकाणी त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. त्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत आणि त्या परम असणाऱ्या दिव्य असणाऱ्या वाणीचा आपण सर्वांनी आज या ठिकाणी आधार घेऊन या ठिकाणी मागणं मागायचं. कारण मागण्याचा अधिकार माणसाला कधी प्राप्त होतो? महिन्याचा पगार मालकाकडे सेवकाला मागायचा आहे, कधी मागेलो? त्याच्याकडे कधी अधिकार निर्माण होईल? महिनाभर असणारी त्याची नोकरी त्याला करावी लागेल, तर त्याला तो अधिकार प्राप्त होत असतो. एखाद्याला दिवसाचा रोजगार घ्यायचा आहे महाराज एखाद्याकडून, उगच मागता येईल का? दिवसभर त्याच्या शेतात राबावं लागेल. आणि तसं तुकोबाराय या ठिकाणी आज मागणं मागतायत, तो अधिकार आज आम्हाला सुद्धा प्राप्त झालाय. गेली 7 दिवस झालं या ठिकाणी आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारची मनोभावे सेवा करत आलो. त्याच्यामुळे हा अधिकार आपल्या गावातल्या सगळ्यांना आहे. मग मागणं तुम्हाला आम्हाला सुद्धा मागायचंय, पण मागत असताना आपल्या वाणीमध्ये एवढी ताकद नाही की देव प्रसन्न होईल आणि आपल्याला देईल. आपलं बोलण्याने महाराज समोरचा ऐकणारा जरी प्रसन्न झाला तरी बस, पण देव प्रसन्न होईल इतकी वाणी आपली अजून तरी. पण तुकोबांचे शब्द म्हणजे काही सामान्य नाही. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने एखाद्या हिऱ्या मोत्यासारखी रत्नांसारखी असणारी ती शब्द आहे. जसं की तुकोनी घेतले मोती जैसे, मोत्यासारखे अतिशय श्रेष्ठ असणारे अतिशय दिव्य असणारी ती वाणी आहे तुकोबांची. मग त्या वाणीचा आधार घेऊन मागणं मागायचंय. तुमचं आमचं बोलणं म्हणजे ज्ञानोबा बोलतात ना हरिपाठामध्ये, अनंत वाचाळ बरळती बरळण त्या काही साने दयाळ पावे हरी. आपल्या वाणीने आपण मागाल तर देव प्रसन्न होणार नाही. म्हणून आज या ठिकाणी तुकोबांच्या परम दिव्य वाणीचा आधार घेऊन तुम्हा आम्हाला देवाकडे मागणं मागायचंय. विठ्ठल 7 दिवस आपण या ठिकाणी सेवा केलोय. सेवा केल्याच्या मोबदल्यामध्ये मागायचं आहे उद्याला प्रसादाच्या रूपाने भगवान परमात्मा त्या असणाऱ्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय मागणं मागतायत, पण बघा काय मागितलं हो संतांनी. संतांनी किती असणारी सेवा केली. अरे तुकोबारायांचा जर आपण विचार केला ना मायबाप, तर तुकोबारायांचा परमार्थ काही आजकालचा नव्हता. 4 युगापासूनचा असणारा हा परमार्थ आहे महाराज. ज्या वेळेला सत्ययुग चालू होतं त्या वेळेला भगवान नरसिंह अवतार होता. त्या वेळेला तुकोबांचा कोणता अवतार होता? भक्त प्रल्हादाचा अवतार होता. पुन्हा सुरू झालं त्रेतायुग. त्या त्रेतायुगामध्ये रामप्रभू अवतारित होते. त्या वेळेला तुकोबा कोणत्या अवताराने होते? मुलांना हारवाडीकर अंगद 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 म्हणून सोबत होते तुकोबा. पुन्हा द्वापार युग सुरू झालं. कृष्ण परमात्मा अवतारित झाले आणि त्यांच्या बरोबर असणार कोण होते? उद्धव. उद्धव म्हणून तुकोबाराय होते. आणि ज्या वेळेला कलियुग सुरू झालं, प्रथम अवतार जो झालेला आहे तो नामदेव रायांचा. हे मी नाही बोलत, जनाबाई पुरावा देतात. संयुगाचा भक्त उभा कीर्तनी जनाबाई सांगतायत की नाही. तो 4था असणारा हा अवतार आहे आणि त्याच्यानंतरचा हा तुकोबारायांचा अवतार आहे. एवढा परमार्थ तुकोबारायांनी केला. सर्वोच्च बिंदू गाठलेला आहे महाराज भक्तीतला. भक्तीचं टोक इतकं उंचावलं की गगनाला जाऊन भिडलं. गगनाला नव्हे नव्हे त्या भक्तीचं ऋण देवावरती झालं. ज्याही वेळेला तुकोबाराय पंढरीला जायचे देवाला भेटण्याकरिता, देवाचं दर्शन घेण्याकरिता, त्या वेळेला त्या देवाने खाली मान घालावी. जसा की एखादा सावकार द्वारावरती यावा आणि त्या कर्जदाराने खाली मान घालावी, तसं तुकोबा गेल्याच्या नंतर देवाने पांडुरंग परमात्म्याने जगाच्या चालक मालकाने खाली मान घालावी. का घालावी? अरे आता तरी काही मागेल. देवाने परीक्षा सुद्धा घेतली हो कलियुगामध्ये तुकोबारायांची. दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये सगळं
गेलं, जेवढी काही 65 लाखाची जहागिरी होती तेवढी गेली. अन्न करता त्या ठिकाणी पत्नी सुद्धा मरण पावली. आपण जर विचार केला तुकोबांच्या परिस्थितीचा तर सगळी असणारी ती प्रतिकूल परिस्थिती आहे, ती विपन्न अवस्था आहे जीवनातली. तरी सुद्धा देवाच्या समोर गेले तरी काही मागत नव्हते. तुकोबा एका ठिकाणी स्वतः बोलतात, त्यांच्या परिस्थितीचं वर्णन करतात बघा. थाप आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. 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 जाऊ पुढती भिके कुत्री घरा राखी. जाऊ पुढती भिके कुत्री घरा राखी. नांदूक ऐसे सांगा नदरी वाया बागा. नांदूक ऐसे सांगा नदरी वाया बागा. आम्ही सदैव सुडके हे सजन जाते. आम्ही सदैव सुडके. तुकोबा परिस्थितीचं वर्णन करतायत. काय म्हणतात? आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके. ही परिस्थिती आहे तरी देवाला काही मागत नाहीत मायबाप. एक वेळचा प्रसंग आहे, तुकोबा पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेले. आज मात्र भगवान परमात्मा काही खाली मान घातलेली नाही, तर तुकोबांच्या मुखाकडे पाहू लागले. तुकोबांच्या मुखाकडे का पाहत होते? मागण्याची आस. पाहे मुखाकडे काहीतरी मागावं या न्यायानं त्या ठिकाणी मुखाकडे पाहायला लागले. तुकोबा विचार करतायत, अरे सातत्याने येत गेलो देवापर्यंत, प्रत्येक वारीला आलो, देवाची मान अशी खाली असायची, पण आज देवाच्या मनात काहीतरी वेगळं आहे. देवाने आज आपल्याकडे पाहायला सुरुवात केलेली आहे. देव थांबला नाही. देव बोलायला लागला तुकोबा यांना, अरे तुकोबा आता या भक्तीचं ऋण पेलवत नाही रे, तुला काहीतरी मागावं लागेल माझ्याकडे. तुकोबा विचार करतायत आणि संतांनी ओळखलं महाराज देवाला. संतांनीच देवाला आणलं ना नावा रूपाला. आणीला हे रूपा बळे करोनी खडे हरिदास. आणणारे तेच आहेत, ओळखणारे तेच आहे. अरे हा काय सामान्य नाही, चतुर तो शिरोमणी आहे, याच्या मनात वेगळं आहे. तुकोबा बोलतात, तुझी एक सुद्धा तसुडी नको. तुका म्हणे तुझी न लगे तसुडी नको म्हणतात तुकोबा. देव म्हणतात नाही, आज मागितलंच पाहिजे. आणि मग त्यावेळेला तुकोबा म्हणू लागलेले आहे, तेव्हा तुम्ही म्हणताय म्हणून मी मागणार आहे. प्रमाण आहे बघा. मनसी काही मागा. मनसी काही मागा. मनसी काही मागा. मनसी काही मागा. मनसी काही मागा.
जाणारे आहे. मी बस स्टँडला नेऊन सोडते माऊली, फक्त बस ओळखांमध्ये चढा. बऱ्याच गावात नेऊन सोडते माये, तरी माझ्या तोंडाकडे मारक्या म्हशीवानी बघते. कृष्ण महाराज, ताई सगळ्या बसा सारख्याच दिसायला, जरा धरून बसवा की. असं काहीच नाही महाराज, इथे सगळे ज्ञानाने वयाने सगळ्या गोष्टी श्रेष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी आहे. ए देवा, तुम्ही म्हणताय ना मागा, म्हणून का ही मागा, हीच देगा पांडुरंगा. अरे मागताय, पण हीच देगा पांडुरंगा म्हणजे नेमकं काय? काय माऊली? प्रीति दान देगा देवा, प्रीति दान देगा देवा. वाजवा टाळ, एकदमच वाजवायला. वाजवा, आजच्या दिवस वाजवा, उद्यापासून रस्त्यानं वाजवायला तर वेळ लागलं का गोळ्या संपल्या का काय म्हणतील लोक. वाजवायचा दादाचा बोल आवडला, टाळी वाजवा. महाराजांचं प्रमाण आवडलं, टाळी वाजवा. पण तेवढं कळावं लागेल का माणसांतरी? कळते. रोज येत आहे तुम्ही, 25 वर्ष आपल्यापेक्षा तर कमी नाही. तुकोबा नाही बोलतात, देव बोलतायत. अरे हेची म्हणजे काय नेमकं? तुकोबांनी सांगावं, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुकोबांनी मागणं मागितलं. तुम्ही म्हणताल एके ठिकाणी तुकोबा म्हणतायत बघा, काही मागणे हे आम्हा अनुचित, किंवा हात पसरी जिने भिक्त त्याचे. भिकार असो त्याच्या जीवनाचा, पण तुकोबा मागत असताना काय मागतायत? देवाकडे देवासाठीच मागणं मागितलं. उचित असणारं मागणं. उचित मागणं मागण्याचा सगळ्याला अधिकार आहे महाराज. संक्रांत तर झाली ना आता. आज बायकोने नवऱ्याकडे साडी मागणं हे कसं आहे? उचित आहे, उचित. पण तीच साडी संक्रांत झाल्यावर, काला झाल्यावर देऊन द्या म्हणणं अनुचित आहे, अनुचित. बरंच बाया सांगतात सुद्धा तसं महाराज. एका बाईनं असंच सकाळी सकाळी असं दोघं नोकरदार होते महाराज. सकाळ रविवारचा दिवस होता. सकाळी बरोबर उठल्या बरोबर भांडणं लागली दोघांची. हे म्हणायचं आजचा नाश्ता तू बनव, हे म्हणायचं मी सुद्धा जाते ना तुमच्यासारखं, तुमच्यापेक्षा 5,000 वाढ आहेत बघा, तुम्ही सुद्धा नाश्ता बनवायचा. ती म्हणायची नाही नाही तुम्हीच बनवा. भांडणं लागले महाराज. भांडण असं टोकाला गेलं, तन 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 करत बाहेर गेलो. म्हणलं वकिलाच्या घरी जातो. कुठे गेली पृथ्वी वकील कसा आहे का भैया? तन 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 भांडण लागलं महाराज. गेले वकिलाकडे, बेल वाजवली महाराज. मॅडमने दार उघडलं. त्यानं फक्त बघितलं, माघारी फिरले. लगेच वकिलाला बघितलं, माघारी फिरलं. घरी आलं ती किचन मध्ये जाऊन कांदा कापायचा. बायको म्हणली गेलं तू म्हणले वकिलाकडे, कसं काय कांदा कापायला? ती वकीलच भांडे घासायला होतं म्हणले. तसं बाया सांगतात सुद्धा काही. अनुचित आहे ते, अनुचित. साडी मागा तुम्ही. मी तर असं म्हणेन, अरे मागायची वेळच तिला येऊ देऊ नये, असा नवरा सुद्धा असला पाहिजे. विठ्ठल संत मागतात ते दान असतं बरं का. सांगू, स्वतःसाठी जे मागितलं जातं त्याला भीक म्हणतात. परिवारासाठी जे मागितलं जातं त्याला मदत म्हणतात, मदत. या समाजाच्या कल्याणासाठी मागितलं जातं ना, त्याला दान म्हणतात, दान. आणि या विश्वाच्या कल्याणाकरिता जे मागितलं ना माऊलींनी, त्याला पसाय दान म्हणतात, त्याला पसाय दान. दान मागितलं तुकोबा बोलतायत, तुझा विसर न व्हावा. का म्हणलं तुकोबा रायांनी? विसर नाही झाला पाहिजे. कारण आयुष्याच्या शेवटापर्यंत आपला परमार्थ टिकला पाहिजे. असं म्हणतात, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मरणाच्या क्षणावरून साधूचा परमार्थ सिद्ध होत असतो. काय मत आहे तुमचं? मरण जर चांगलं आलं
तर समजावं यानं परमार्थ फार कसोटीने केलेलं. बरंच जर महाराज फार यातनादायी झालं तर उग भोंडू होतं असं समजून चला. शूर तलवार घेऊन फिरायचं महाराज आणि असं गुरुजी स्टेजवर बसले होते. वाळीत टाकल्यासारखं त्या वहिनीचे जबाबदार झाला. आमचे शरद महाराज फार गोड आहेत बरं का, खूप आवड आहे इकडची त्यांना. असं स्टेजवर गुरुजी बसले आणि गुरुजीच्या नाकावर माशी बसली. हिने तलवार काढलं की महाराज माशी हाणाय गेले. माशी हाणाय गेली की नाकात गडते महाराज छाटलं. त्याला शूर म्हणावं का? असं नाही. समोरच्याचा रणांगणामध्ये उतरल्याच्या नंतर समोरच्याचा पराभव केला की तो खरा शूर आहे. आणि इथं मरण जर चांगलं आलं की तो साधू आहे. मग आयुष्याच्या शेवटापर्यंत परमार्थ टिकला पाहिजे. अंतकालीच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाती समद्भावम याती नास्तित्रय संशया. म्हटलेलं आहे बघा, ते टिकलं पाहिजे तिथपर्यंत. म्हणून म्हणतात आणि जर विसर पडला विसरली तया असे गायक असले पाहिजे. सांगू तुम्हाला, संतांच्या जे ग्रंथात असतं ते महाराजाच्या ओठात असतं. ओठात महाराजाच्या जे ओठात असतं ते गायकाच्या कंठात असतं. गायकाच्या जे कंठात असतं ते वादकाच्या बोटात असतं. आणि जे वादकाच्या बोटात असतं ते आमच्या हारवाडीकराच्या नोटात असतं. मनात कशाला? मनात ठेवून तुम्हाला उद्या हाकलू द्यावर कसं लय मनात आहे हो महाराज, बरं जाऊ द्या, मनातच ठेवू आम्ही. नोटात असतं, नोटात आमच्या हारवाडीकराच्या. उद्या नाही येत तुमच्या विसरली तया होर झाली आणि पचतील खाली 84. विसर जर पडला तर पुन्हा 83,99,999 एवढ्या योनीमध्ये माणसाला जन्म मरण पुन्हा काही व्हावं लागतं महाराज माणसाला. इकडं नाही. म्हणून विसर पडू नये म्हणतात तुकोबाला. तुमचीच असणारं मागणं तुकोबांनी मागितलं. तुम्ही आम्ही सुद्धा मागतो देवाकडे, पण मागत असताना किती चुकीचं मागतो सांगू तुम्हाला. काय मागता बरं तुम्ही? खरं सांगा इमानदारीने देवा. वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य व्हावे धनधान्य गृही व्हावे धनधान्य. प्रत्येकाची आशी आहे. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. किंवा माऊली बोलतात सायास करीशी प्रपंच दिन दिसीन हरीशी न. प्रत्येक माणूस देवाच्या द्वारात गेल्यानंतर पैसा मागतो. धन म्हणजे ती कोण आहे हो देवाची? लक्ष्मी बायको आहे. बायको देवाची. इथं एखाद्याची भुईसाळी बायको असू द्या आणि एखाद्यानं नुसती वक्र नजर जरी टाकली तर त्याला किती राग येतो. मग तू देईल तुम्हाला बायको. देव मागा ना तुम्ही. देव मागा, देवाची भक्ती करा. बायको आलीच मला मागा. पाय लक्ष्मीचे ती माग 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 येतच असत. जाऊ दे, तुम्हा आम्हाला पैशाचा अहंकार आहे, पैसा आवडतो. तर लक्ष्मीला सुद्धा अहंकार झाला होता पैसा. कोणी देव घ्या 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 कोणी. लक्ष्मीला सुद्धा पैशाचा ती बहीण भाऊ बघून घ्या गडे. आपण काय म्हणणार नाही आता तिकडे. बहीण भाऊ बघून घ्या म्हणलं. काय म्हणत होते मी? लक्ष्मीला सुद्धा अहंकार झाला होता. लक्ष्मी म्हणायला लागले स्वामी ओ नाथ ऐका ना. बघा विश्वामध्ये जर कुणाला जास्त मत असेल, कुणाला जास्त मतदान असेल तर मला, तुम्हाला नाही. देव म्हणायला लागले लक्ष्मी हे उग बोलून मी मान्य करणार नाही. तुला सिद्ध करून दाखवावं लागेल.
सिद्ध करून दाखवते. असं समोरून महाराज एक प्रेत यात्रा निघाली होती. जात असताना बाबा जरा शांत बसा की. बघा, लक्ष्मीनं सिद्ध करून दाखवायचं ठरवलं. एक प्रेत यात्रा निघाली होती. लक्ष्मीनं त्या प्रेतावरती सोन्यांच्या मोहरांचा पाऊस पडायला सुरुवात केली. सगळे माणसं महाराज जाणारे त्यांनी बघितलं. बघितल्या बरोबर महाराज ते प्रेत का जायला म्हणजे सगळ्यांनी असं जेवढं घेता येते तेवढं घेतलं. पिशवी भरले. असं कुणी कुणी महाराज पोटातून सुद्धा. आता ते विचार तुमचं तुम्ही करा, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही हुशार आहात. सगळे सावडायला लागले महाराज. असं महिला मंडळ तर महाराज पदर बांधायच्या नको तिथे ठेवायला लागल्या. आणि बायाचं काय मातीला चाललं की हातामध्ये जायचं घेऊन जात असतं. रिकाम्या हाताने जात नाही. एक आमच्या हारवाडीतली मावशी महाराज फोन आल्या काही सुधारलं नाही. गोळी भरायचं ते खोळच घेतलं होतं हातात गडबडीने. भरायला लागली म्हणली मा कुठून खंडेरायानं बुद्धी दिली म्हणली. हातात खोळ आलं म्हणली. तेवढं भरलं महाराज. माणसाला काटा घेऊन गेलं लागला म्हणजे तेवढं भरले ठेवले करायला. आता राहिले होते फक्त 4 खांदेकरी. हे म्हणायला लागले आता आपल्याला काही भेटत नाही, आपण उघडे येऊ म्हणले. त्या प्रेताच्या वरलंच असणार ती कफन घेतलं महाराज. त्याच मोठं कटुडं बांधले. म्हणजे घरी गेल्यावर वाटून घेऊ. बांधलं ते प्रेत तेवढं तिथंच पडलं. बघा म्हणले स्वामी बघताय का? बघा 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 दिसतंय का म्हणजे तुम्हाला जास्त किंमत आहे. देव जवळ गेले त्या प्रेताच्या. देव बोलायला लागले लक्ष्मी पाहिलं मी सगळ्यांनी तुझा स्वीकार केला पण एक व्यक्ती तसाच पडला. लक्ष्मी बोलायला लागली स्वामी कळत नाही तुम्हाला? अहो त्याच्यामध्ये राम नाही, तो काय माझा स्वीकार करायचा? अगं लक्ष्मी तुला वेगळं काय उत्तर देऊ अजून? हा, ज्या देहामध्ये राम आहे, रामाचं वास्तव्य आहे, तेव्हाच लक्ष्मीचा सुद्धा तो स्वीकार करील. तेव्हाच लक्ष्मीला असणारी किंमत आहे. म्हणून देवाकडे गेल्याच्या नंतर काय मागावं? देव मागावा देव. म्हणून तो कुबारने मागितलं. तर तिथलं सोडा, आपल्या मंडपावरती आता पाऊस पडायल्यावर पैशाचं कोण कोण कीर्तन ऐकलं? तुम्ही ऐकताल का नाही ही लांबचा प्रश्न आहे. मी करल का नाही सांगता येत नाही. विठ्ठल म्हणून देवाकडे गेल्याच्या नंतर देव मागावा. आणि मागत असताना सुद्धा कोणाला मागावं हे सुद्धा माणसाला कळावं. देव कसा आहे बघा, देणाऱ्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजे. मी सांगू का? एकच चरण सोडणार आहे. पुढच्या वर्षी काही ठेवू द्या ना मला शिल्लक. आधीच्या लोकांनी मला अगोदर 3रा दिवस दिला गेल्या वर्षी. हा, पुन्हा 6वा दिला. आता 7वा दिला. पुढच्या वेळेस 10वा घालून म्हणजे बरं झालं. बघा 3 गोष्टी प्रामुख्यानं असाव्या माणसाकडे. एक तर त्या माणसाकडे श्रीमंती असली पाहिजे. दुसरी गोष्ट तो माणूस स्वतंत्र असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तो माणूस उदार असला पाहिजे. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत ना तोच दान देऊ शकतो दुसऱ्या. आमच्या हारवाडीचे सर्व कार्यकर्ते मंडळी, आता मी काही नाव घेत नाही, आपलं गाव आहे की नाही? नाव कशाला घेऊ? आणि एक सांगू का तुम्हाला, एक मोठ्या जबाबदारीनं वाक्य बोलते तुमच्यासमोर हात जोडून. आमच्यासारख्या महाराजांना तुमचं कितीही नाव घेऊ द्या, काही फरक पडत नाही. असं आयुष्यामध्ये काहीतरी कार्य करा, काहीतरी सिद्ध व्हा, कुठेतरी व्यक्त व्हा चांगल्या प्रकारे, की जेणेकरून त्यानं तुमचं नाव लक्षात ठेवलं पाहिजे. काय वाटतं? बाजूला बघा, एक जणांनीच टाळ वाजवली. असं जीवनामध्ये काहीतरी करा, त्यानं नाव लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या इथे घेतलं मी काय होणार? काही होत. सगळे कार्यकर्ते महाराज मंडळी एकाच्या घरी गेली. आता सप्त्याची पट्टी मागण्याकडे आहेत का घरात? बाहेर आले मग काय बोलायला लागले. असं असं आपलं रोपटं महोत्सवी वर्ष आहे, या वर्षी थोडस काहीतरी समाधानासारखं देताना वाटतंय. आलं महाराज बाहेर. ते म्हणायला लागलं थांबा, बायको म्हणजे आताच मुंबईला गेल्या, ती 2 दिवसांना आली ना तुम्हाला देतो.
श्रीमंत होता महाराज, उदार सुद्धा होता, पण स्वतंत्र नव्हता. देता आलं नाही, त्याच्या घरून दुसऱ्या घरी कार्य करतो. सप्ताहाला आपला देता वाटते थोडस समाधानकारक काहीतरी. त्यानं सांगितलं, महाराज अहो माहिती होतं मला यावर्षी 25व्या वर्षात 500 रुपयाचे असणारे ते नोट सांभाळून एका डब्यामध्ये ठेवली होती. तुम्ही एखादी वाटून काढली होती, पण कालच असणाऱ्या मुलीला असा फन 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 ताप चढला आणि दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. ते 500 रुपये संपले. उदार आहे हो, स्वतंत्र सुद्धा आहे, पण श्रीमंत नाही, देता येत नाही. तिसरा वर्ग असा. तिसऱ्या घरी गेले महाराज, तिसऱ्या घरी गेले. त्याला सांगितलं स्वतःला. यानं काय केलं महाराज, गेल्या वर्षी 11 रुपये दिले, म्हणले यंदा 21 रुपये झाला. 100 रुपयाचा मालक होता. श्रीमंत आहे, स्वतंत्र सुद्धा आहे, पण उदार नाही, देता येत नाही. 3 गोष्टी असायला पाहिजे दात्याकडं. मग तुम्ही म्हणता ताई देवाकडे संतांनी मागितलं, देवाकडे आहेत का या गोष्टी? 3 सांगेन मी तुम्हाला. देव किती उदार आहे हो. उपमन्यूने असणारं वाटीवर दूध मागितलं, काय दिलं हो त्याला? समुद्र दिला. समुद्र दुधाचा निराचा सागरू उपमन्या देऊन टाकला. दुसरं तुम्ही म्हणताय श्रीमंत आहे का देव? ज्या लक्ष्मीच्या मागे आपण लागलोय, त्या लक्ष्मीसाठी आपण हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्रीच्या दिवसाची रात्र करतो, त्या लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी. ती लक्ष्मी असणारी त्या देवाची कोण आहे? दासी आहे, दासी. किती श्रीमंत आहे देव. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, सगळ्या गोष्टी देवाकडे आहेत महाराज. 6 गुण देवाकडे आहेत. गुणात्मन संपन्न ऐश्वर्य संपन्न तो परमात्मा आहे. म्हणून श्रीमंत सुद्धा फार आहे. करतो अकर्तो अन्यथा करतो, त्या 3ही शक्तीचा मालक आहे तो मालक. तिसरं राहिलं ते म्हणजे तो स्वतंत्र आहे का? स्वतंत्र आहे का? अरे या समस्त असणाऱ्या ब्रह्मांडाची उत्पत्तीच त्याच्यापासून झालेली आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, तो जगात असा असणारा तो आहे महाराज. त्याच्या इच्छेने, त्याच्या सत्तेने सूर्य सुद्धा उगवत असतो, वेद सुद्धा त्याच्या इच्छेने बोलायला लागत असतो. तुझी सत्तेने वेदाशी बोलले आणि सूर्याशी चालले तुझे बळे, असा असणारा तो आहे. स्वतंत्र सुद्धा, म्हणून 3ही गोष्टींनी युक्त असणारा परमात्मा आहे. म्हणून तुकोबारायाने मागणं मागत असताना देवाला मागितलं, विठ्ठल. तुकोबांना देव बोलतायत, तुकोबाराय अहो माझ्याकडेच मला मागताय. मला कळालं बरं का काय मागताय तुम्ही. माझ्याकडेच मला मागताय, माझ्यासाठीच असणारं मागणं मागताय. देवा तुझा विसर नाही झाला पाहिजे. विसर नाही होऊ दिला, मग काय कराल तुम्ही? विसर नाही पडू दिला, काय कराल? तुकोबा बोलतायत, काय बोलले? गुण गाईन आवडी आणि हीची माझी सर्व जोडी. तुमचं असणारं मी गुणगान करेन. आणि सांगू तुम्हाला, त्याचं गुणगान करण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो कशातच आनंद नाही. कारण त्याचं नाम घ्या, नामही गोड आहे. त्याचं रूप बघा, रूप सुद्धा गोड आहे. गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड आहे महाराज. भक्ती रसामध्ये 9 रस सांगितले. वीर, करुणा, अद्भुत, हास्य, भयानक, विभत्स, रौद्र, शांत, हे 9 रस आहेत महाराज. त्याच्यातला एक रस आपल्याचा करा, देवाची भक्ती करत राहा, गुणगान करत त्या ठिकाणी राहा. पण सांगू मायबाप, माणसं हे 9 रस बाजूला ठेवतात आणि 10व्याच रसाच्या नादाला लागत असतात. पण 10वा रस मला तर वाटतं आमच्या हारवाडीमध्ये कोणी घे जसं तसं काय मला माहित नाही, मी काही करणार नाही त्याच्या. तसं आहे का? बरं तसं समजू. 10व्या त्या रसाच्या नादाला कितीही लागा मला, रस
घेताय ना तुम्ही, तुम्हाला आनंद वाटत असेल काही क्षणापुरता, पण सांगू सगळ्या घराभराचा आनंद तुम्ही घेऊन टाकता. म्हणून त्या रसाच्या नादाला लागायचं नाही. म्हणून म्हणतात बघा, लोग पीते पी पी के गिरते, लोग पीते पी पी के गिरते, हम भी पीते गिरते नहीं, हम भी पीते गिरते नहीं, लोग पीते पी पी के गिरते, लोग पीते पी पी के गिरते, हम भी पीते त्याच्या नादाला कोणी लागायचं नाही. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाएगी, अपने पल्लू का पैसा खर्च कर मुंह में मिट्टी. किती आनंद आहे. हा नाम रस इतका गोड आहे, इतका गोड आहे, अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. फिकं पुढे अमृताला सुद्धा फिकं पाडणारा हा रस आहे महाराज. सांगू गेले 8 दिवस झाले तुम्ही आम्ही सुद्धा हा रस घेतो. कोणता? लावणी मृदंग श्रुती ताळ घोष, लावणी मृदंग श्रुती ताळ घोष, देव भ्रमरस आवडीने, देव ब्रह्मरस 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 आवडीने, मोडोनिया वाटा मोडोनिया वाटा मोडोनिया. हा रस 8 दिवस झालं सर्वांनी घेतला, पण हा रस असा आहे सांगू तुम्हाला, किती जरी घेतला तरी पोट भरत नाही. लगेच उद्या दुसऱ्या सप्त्याला हजर. तुका म्हणे पोट धालेची न धाय, खादलेची खाय आवडीने. हा इतका गोड आहे. आणि ही फक्त इथंच घेता येतो. इथं म्हणजे हारवाडीत नाही, या देहाला आल्याच्या नंतर. पुढं तुकोबा गोड बोलतात बघा, गुण गाईना आवडील हेची माझी
सर्व जोडी हे फार महत्वाचं आहे. ही जोड फक्त इथंच लावता येत असते, इतर देहामध्ये गेल्याच्या नंतर घेता येत नाही. याची ही घडे देवाचे भजन इथं आल्याच्या नंतरच भजन करता येतं. म्हणून म्हणतात बघा, देव दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता. देह दिला देह भजन. भजन आणि मनुष्य देह याची जोड आहे महाराज. ही जोड सांगितलेली आहे, ही इथंच करता येत असतं. सांगू तुम्हाला, विशेष आहे मनुष्य देह. ऐका सगळे, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं क्षेत्र नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबा तुकोबांसारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, दशरथासारखा पिता नाही, रामासारखा पुत्र नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, कौशल्यासारखी माता नाही, आणि सीता मातेसारखी सून नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, लांडग्या इतका लबाड नाही, काजळा इतका काळा नाही, आणि मनुष्य देहासारखा दुसरा देह नाही. देह नाही महाराज, हे इथं करता येतं. सांगू तुम्हाला, आपण प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर विशेष आणण्याचा प्रयत्न करतो, पण इथं आल्यावर विचार करा ना, इथलं विशेष काय आहे. आता आमची कथा होती लोहाऱ्याला, रोज वजनीची ती बावतीकर महाराज आणले बघा, बासुंदी खाल्ल्याशिवाय माणूस खाल्ला जातो तिथे. कटाळलं का काय, किती मला 15 दिवस संगत होती ती. तिथलं काय आहे विशेष, बासुंदी. तिकडं देशमुखांची हत्या झाली बघा, मसाज होत, तिथले कांदा पोहे, तिकडं आष्ट्याचा चिवडा, घाटनांदूरचं लोणी. तसं तिथं गेल्याच्या नंतर माणूस घेऊनच येत असतो. इथं आले, हरवाडीचं काय आहे, कुत्र्याचं औषध आहे. खरं आहे बघा. आमच्या हारवाडीचं, बरं मी बऱ्याच गावात खरं बोललो बघा, बऱ्याच गावात गेले का हारवाडी म्हणल्यावर म्हणतात कुत्र्याचं औषध देतात का ती. बरोबर ओळखलं, सांगायला बरं पडलं मला. विशेष घेण्याचा माणूस प्रयत्न करत असतो. तसं इथं आल्याच्या नंतर काय विशेष आहे, तुकोबांनी सांगितलेलं, गुण गाईल आवड हीची माझी सर्व जोडी. देव म्हणतात तुकोबाराय, अहो आतापर्यंत मागितलं ते माझ्यासाठीच मागितलं, दोन्ही चरणामध्ये जे काही मागितलं ते माझ्यासाठी मागितलं. आता तुम्ही मागत असताना तुम्ही संसारिक म्हणून जर मागणार असाल तर धन मागा, आणि परमार्थिक म्हणून जर मागत असाल तर भगवान पांडुरंग परमात्मा बोलतायत, तुकोबाराय अहो अगोदर मागितलं ते माझ्यासाठी मागितलं, आता मागत असताना तरी तुमच्यासाठी मागा. तुकोबाराय बोलतात, न लगे मुक्ती धन संपदा, द्यायचंच असेल तर काय द्या, संत संग देई सदा. संतांचा संग द्या. संतांना धन आवडत नाही महाराज. परवाच्या महाराजांनी गोड सांगितलं बघा, तुकोबांचे परमशिष्य असणारे कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज. हा, एवढं धन आणलं महाराज देण्यासाठी, घेतलं का, घेतलं नाही, माघार केलं, माघार. अरे तुम्हाला आमच्यासाठी काही करावं वाटत असेल तर कंठी मिरवा, तुळशी माळ घाला, तुम्ही नाम मुखाने घ्या, तुकोबांनी सांगावं. न लगे मुक्ती, ज्या मुक्तीची अपेक्षा आम्हाला आहे, तुम्हाला आहे, ती मुक्तीच तुकोबारा एका ठिकाणी सांगतात बघा. ती मुक्ती कोण आहे, माझी नवरी आहे, नवरी. तुका म्हणे मोक्ते. काय बोलतात बघा, ती मुक्ती कोण आहे माझी, तुका म्हणे मुक्ती, परनेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. मुक्ती माझी नवरी आहे, म्हणून मुक्ती सुद्धा नको, धन सुद्धा नको, संपदा. तुकोबाच बोलतात, संपदा सोहळा न आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. काहीच आवडत नाही, मान आवडला नाही तुकोबाला. तुकोबा बोलताय स्वतः, मान दंभ चेष्टा आणि हेतू शुकराची विष्टा, हे सुद्धा आवडलं नाही संतांना.
म्हणून संत म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, द्यायचंच असेल ना तर संताचा संग द्या. कारण संतांच्या संगतीतच वरल्या 2 चरणातलं मिळत असतं. हा, ब्रह्मरस करू भोजन पंगती, आणि संतांची संगती सर्व काळ, हे सगळं त्यांच्या संगतीत मिळत असतं. म्हणून संताचा संग मागितलेला आहे. तुम्ही आम्ही धन मागत असतो, मी मगाशी सांगितलं. म्हणून जास्त काय धनाच्या नादाला लागू नका. आज तो आम्हाला देवापेक्षा चांगला फडणवीसच वाटायला लागला. कारण 1,500 टाकले ना खाल, नाही का आले. म्हणून त्याच्यावर जास्त अवलंबून राहू नका. ते सगळं देतं पण काहीच पुरत नाही. म्हणून अर्ध कीर्तन आता महिला मंडळाने करायचं. येतं तुम्हाला पुढच्या वर्षी. असं म्हणलं मी सगळ्या कार्यकर्त्यांना, आपल्या गावातले 7 महिला आपण उभा करायचा. आष्टेकर माऊलीला देऊ आपण एक चान्स तिथं व्यासपीठावर, पण बाकी सगळे महिला ठेवायचं. 7 जण पण गावातले तयार झाले तर. म्हणून अर्ध कीर्तन आता तुम्ही करा. अर्ध पाकिट देखील माहित असं, तुम्ही काही काळजी करू नका. देणारा तो असला पाहिजे, तोच एक दानशूर दाता, विटेवरी जनाची पाऊले समान, तो आहे देणारा. म्हणून देवाने दिलेलं, बोला, सरत नाही. आई वडिलांनी दिलेलं उरत नाही, लोकांनी दिलेलं पुरत नाही. समुद्र कोणी भरत नाही, सत्य कधी डरत नाही, जीव परमार्थ करत नाही, म्हणूनच तो तरत सुद्धा नाही. आणि हे माझ्यासारख्या कीर्तनकारानं किती जरी सांगितलं तरी तुमच्या डोक्यात शिरत नाही. किती हुशार आहेत आमचे हारवाडीकर, मानणी सुद्धा. म्हणून नाम घ्या, ते बाकीचं दाम बिम सगळं बाजूला ठेवा. नाम श्रेष्ठ आहे. आणि ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण राहतो, त्या महाराष्ट्राच्या भूमीची खरी शान ऐका कशामध्ये आहे. घरामध्ये बाप आणि माय, गोठ्यामध्ये गाय, मंदिरावरती कळस, अंगणामध्ये तुळस, चित्तात ज्ञानोबा तुकाराम, ओठामध्ये सातत्यानं पांडुरंगाचं नाम. हीच आहे आमच्या महाराष्ट्राची खरी. म्हणून गुण गाईला आवड, हे विशेष आहे महाराज. म्हणून तुकोबांनी काही नाही मागितलं. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने सर्वांनी असणार पंढरीश पांडुरंग परमात्मा सोबतच रुक्मिणी आई साहेबांचं गोड असं सर्वांनी भजन करायचंय. ज्यांना हात दिले, ज्यांचे अजून चांगले ठेवले, त्या सर्वांनी वर करा. गणेश दादा घ्या ह्यांना सगळ्याला तुमच्या मोबाईल मध्ये, तिकडे सगळ्यांनी करा बरं का. ओट्यावर कट्यावर तिकडं माग तिकडे बसलेल्या सगळ्यांनी वा. तुम्ही वहिनीचं ऐकता म्हणजे बरं वाटलं मला. असं ऐकले तर बरं आहे महाराज. गाव सुद्धा थोडस सुधारेल. आमच्या गावची शान आहे महाराज. सुरुवात सुद्धा गाववाल्याने केली, शेवट सुद्धा. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई. जय 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 वरकरा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
सातवरीचा राहतात तू धमकी द्यायला लागले आज काय मनावर घेऊ लागले. बरं मी सांगू का आपण दर वर्षाला सप्ताह करतो. महाराजच मोठी करून सोडायला होते. महाराजाला पाकिट द्यायला महाराज यायला घेऊन चालला. गावात काहीतरी बदल झाला पाहिजे. मला आनंद वाटला की पहिला कीर्तनकार जो घेतला का नाही तुम्ही असे 10 होऊ द्या महाराज गावातल्या मी सप्ताह करावा अशी इच्छा असली पाहिजे तुमची आमची. म्हणायचं नाही गावातलं आहे लहानच आहे त्याला काही येईल का त्याला चुकू द्या थोडस. पण त्याच्या नादानं मी मागही गोकुळाष्टमीच्या कीर्तनाला बोलून गेले. अरे मला भलं तुम्ही पाकिट नका देऊ पण तुम्ही कीर्तनाला बोलवा. कारण काय सांगू का माझ्या नादानं एखाद्या लेख मातीला वाटेल आपण थोडंसं शिकलं पाहिजे या मार्गाला आपण गेलं पाहिजे. आता ते नवीन मुलगा त्या ठिकाणी तुम्ही बोलवला केळेचा आता त्याच्या नादानं बऱ्याच तरुणांना वाटेल का नाही आपणही थोडंसं इकडं आलं पाहिजे वळलं पाहिजे आपण इकडं. म्हणून संधी देत चला. जेवढे नवीन आहेत तेवढ्यांना तुम्ही संधी देत चला. आपल्या गावातले वाजवणारे असले थोडंसं त्यांना शेवटी वाजवू द्या. गाणारे असले थोडंसं गाऊ द्या. एका गावामध्ये कीर्तनाला गेले कृष्ण महाराज. ते माणूस म्हणायला लागलं ताई आता आम्ही गेलो की आमच्या गावचा सप्ताहच बंद. ते म्हणलं तू आधी मर. तू इकडं लहान लेकर येऊच दिले नाही म्हणून तुझ्या गावचा सप्ताह बंद पडणार आहे. त्याच्या हातातला तू टाळीस काढून घेतला आणि कशाचा सत्ता होतो. इथे येऊ द्या त्यांना थोडंसं करू द्या. करू देता ना. वाटलं तर आमच्या कृष्ण महाराजांनी नवीन असणारा क्लास खोललेला आहे. दर रविवारी का होईना महाराजांकडे आणून सोडायचं. घरची लेकर रविवारी येते तिथंच येते. बरं पण इकडं बोलवून घ्या असं करा सोयीस्कर. सगळी जाण्यापेक्षा त्यांना बोलवून घ्यायचं. म्हणून तुकोबांनी कशाला मान्यता दिली नाही महाराज. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संतांच्या संगतीत क्षणभर जरी आपण गेलो ना तुमचं आमचं हित तुमचा आमचा उद्धार आणि तुमचं आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती निस्वार्थीपणानं ज्यांनी प्रेम केलं ना ते संत आहेत. बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या शोधून या आले हित हित जगाचे. हित शोधलो हो संतांनी. सहज बोलण्यातून सुद्धा हित करण्याचा प्रयत्न केला. सहज बोलणे हित उपदेश आणि करुणीचा यास आपला परमार्थातला कमी काळ आहे पण अभ्यास जास्त आहे कृष्ण महाराज. वाजवाना टाळ्या हारवाडीकर. मला इथवर यायला जेवढे कष्ट लागले कारण मला असं वाटतं बाकीच्याला असं होऊ नये त्याच्यामुळे संधी देत. संतांनी खरं हीच साधलं महाराज आपलं. म्हणून संताची संगत पाहिजे. मी सांगू तुम्हाला एक वाक्य. संग ना करो राजा का पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का पता नहीं कब हरी से मिला दे. म्हणून त्याच्या संगतीत गेलं पाहिजे. शेवटी तुकोबाराय बोलतायत मान्य तुकोबा देव बोलू लागले तुम्ही सगळं मागितलं पण हे सगळं जर तुम्हाला वारंवार मिळावं वाटत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. तुका म्हणे गर्भवासी 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 सुखी घालावे आभासी सुखी घालावे आभासी गुण गायला आवडी गुण गायला आवडी सुखी घालावे आभासी सुखी घालावे गुण गायला आवडी गुण गायला गुण गायला आवडी माती सर्व जोडी
हातात ठेवा. सर्व जोडी माझी सर्व जोडी सर्व जोडी सर्व जोडी सर्व जोडी कर 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 कर. हेती माझी सर्व जोडी वा वा. हेती माझी सर्व जोडी 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 अरे आवाज येत आहे. पावली. हेती माझी हेती माझी सर्व जोडी सर्व जोडी सर्व जोडी वा. हेती माझी सर्व जोडी हेती माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गाईन आवडी तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये बोलताय, देवा तुम्ही म्हणताय गर्भवासाचं दुःख तुम्हाला भोगावं लागेल, पण सुखाने तुम्ही गर्भवासाला घाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. का म्हणताय तो गर्भवासाचं दुःख हे सामान्य आहे महाराज, छोटं आहे तुकोबांसाठी. त्याच्या पुढं तुकोबाराय बोलतात, अरे गर्भाला त्या ठिकाणी जन्माला येत असताना होऊ देत दुःख त्या ठिकाणी थोडंसं, पण आल्याच्या नंतर जर आयुष्यभर असा ब्रह्मरस सेवन करायला मिळत असेल तर ते दुःख क्षुल्लक आहे, क्षुल्लक. बरं
सांगू तुम्हाला, एके ठिकाणी तुकोबाच बोलतात, एक वेळ करी या दुःखा वेगळे. मग इथं का म्हणतात सुखान? काही काही वेळेला एखादी गोष्ट चांगली असते आणि वेळ बदलली की त्या ठिकाणी काही गोष्टी वाईट सुद्धा असतात. थोडक्यात तुम्हाला पटवून देते, हारवाडीतले सगळे मातामाऊले बोला, चोरी होणं चांगलं का वाईट? हा, वाईट आहे का? बरं, मी सिद्ध करून दाखवते चांगलं कसं. बघा, एका घरामध्ये चोर शिरले आणि चोर शिरले, त्यांनी असणारं 10,000 रुपये त्या ठिकाणाहून चोरले. चोरले तिथले घेतले महाराजांनी, दुसऱ्या घरामध्ये गेले. गेले तिथं चोरी करणार, इतक्यामध्ये त्या घरातली माणसं जागी झाली. जागी झाली, यांनी फक्त त्या घरातून 5,000 रुपये घेतले होते आणि अलीकडच्या घरातून आणलेले 10,000 तिथं टाकले आणि तेवढेच घाईघाईनं 5,000 घेऊन गेले. हा, उठले महाराज, माणसं इकडे तिकडे बघायले, रडायले, 5,000 गेले, 5,000 गेले. बघत असताना एका बाईची नजर गेली महाराज त्या गठुड्यावर, जे विसरून गेले का नाही चोर, ते बघितलं महाराज, खोललं तर त्याच्यामध्ये किती हजार होते? 10,000. 5,000 गेले, पण इथं किती मिळाले? 10. हसायला लागले घरातले सगळे. हा, तुम्ही म्हणताला अशी रोज चोरी होऊ द्या, 5,000 जाऊ द्या, पण 10,000 राहिले तिथं. तसं तुकोबा बोलतात, अरे दुःख आहे थोडस, पण या ब्रह्मरसापुढं ते शुल्लक आहे. तसं तुम्ही आम्ही सुद्धा या ठिकाणी थंडीत इथपर्यंत येतोय, येतोय, हे दुःख आहे. पण उद्या 10,000 पाकिट भेटल्यावर कसं वाटतं? पाकिट नाही हो, अशी नाही ती मंडळी, पाकिटासाठी नाही, पण आनंद किती आहे हो इथला, हा आनंद आहे खरा, याच्यासाठी येत असतात इथं. आम्हाला नाही एखाद्या वेळेस पाकिट मिळू द्या वाटत नाही, पण कार्यक्रम नाही आला की करमत नाही. एक दिवशी झोपच येईना, महाराजाला म्हणलं, महाराज कीर्तन नाही हो, झोप येईना. महाराज तिथलंच नारळ घेतलं, बुका लावला. मला आता काय करावं, बाई माणूस बी नाही करत, सगळी येत आहे का. महाराजांनीच बुका लावला, नारळ हातात दिलं, पाकिट दिलं 1,000 रुपये, बरं पाया पडले नाही. त्यांना कसं पाया पडू देऊ, मी पडले त्यांच्या. म्हणजे आनंद आहे महाराज, हा ब्रह्मरस आहे, इथं सेवन करायला मिळतो. म्हणून दुःख, त्या गर्भवासाचं दुःख सुद्धा मी सहन करायला तयार आहे. तुकोबाराय बोलता. टाईम सुद्धा आपला झालाय, 9:30ला चालू झालं तर वाटतं, माझ्याकडे विना आलता. थोडंसं 10 मिनिट आहेत अजून. तसं काय गावचं खाऊन, बाहेरचं तर रोज खावलेलं हो, गावचं आखरात कसं खावं, त्याच्यामुळं कंप्लीट वेळेतच जिकडं तिकडं झालं पाहिजे. म्हणून जाता जाता एक विनंती करेन, लेकरांना चांगले संस्कार द्या. आणि संस्कार देण्यासाठी काही कुठं लांब जावं लागत नाही महाराज, असं क्लासेस लावावं लागत नाही. लेकरावाला संस्कार देणं म्हणजे आपण चांगलं वागणं. आपलं बघून लेकरं शिकत असतात. एक वाक्य सांगू का? नथिंग टीचर्स बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन. बरं, कुणाला कळाला हात वर करायला? अडाणीच आहेत मग बरं आहे बा, तुम्ही अडाणी हाव म्हणून तुमच्या लक्षात काही राहिना म्हणून तरीही चलायला येतं. काय सांगितलं मी? नथिंग टीचर्स बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन. लेकरं महाराज सांगून शिकत नाही, ते फक्त बघून शिकण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून त्यांच्या समोर चांगलं वागण्याचा प्रयत्न माणसाने करायचा. नका तुम्ही कुठं पिक्चरला नेऊ नका, पिकनिकला नेऊ नका. पाश्चात्य संस्कृतीचं प्रदर्शन त्या लेकराच्या डोळ्याला धावण्यापेक्षा, फार श्रीमंत असाल तर आठवड्यातून एकदा आळंदीला जा. जास्त काही होत नसेल तर महिन्याला एकदा जा. माऊलीच्या मंदिरात गेलात ना, त्या लेकराला सांगायचं महाराज तिथे गेल्याच्या नंतर, अरे ही दिसते ना समाधी, ही काही सामान्याची नाही, एका 22 वर्षाच्या तरुणाची असणारी ही समाधी आहे. कोण आहे तो? सामान्य नाही. अरे वयाच्या 16व्या वर्षी ज्याने ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला, अमृतानुभवाला पूर्ण विराम दिला, चांगदेव 65 चांगदेवाच्या गळी उतरली आणि या सामान्याकरिता हरिपाठासारखा ग्रंथ लिहिला, हे असणारे ज्ञानोबाराय आहेत. म्हणून म्हणतात बघा, धरतीचं धारिष्ट्य, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्वीता, आचार्याचं आचार्यपण,
देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, मायेचा पदर, सज्जनांचा आदर आणि ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानोबा. म्हणून दाखवा, कधीतरी ओळख करून द्या. ज्या वेळेला मी पुण्याला राहायचे ना त्यावेळेला मी दर गुरुवारी आळंदीला जायचे. म्हणून हे त्या ठिकाणी सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करा. तिथूनच जवळ देहू गाव आहे, थोडं थांबू द्या. सगळे बसले तर मानत तिथं करा. बघा तिथंच असणार देहू गाव आहे. त्या देहू गावामध्ये सुद्धा जा, सांगा की सामान्य नाही, अवघ 42 वर्षाचे आयुष्य जगणारे तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे रे? भंडारा भामचंद्र घोराडेश्वराला भाऊबंद ज्यांनी मानलं, दगडाचे ज्यांनी टाळ केले, वृक्षवल्लींना सोयरं मानलं आणि ज्यांच्या मुखामधून 4200 अभंग प्रसवले, असा महात्मा म्हणजे तुकोबार आहे. तुकोबार म्हणून त्यांची सुद्धा ओळख करून द्या. इतर काही दाखवण्याचा प्रयत्न करू नका. जाता जाता एवढं सांगेन, यथामथी यथा अवकाश. या ठिकाणी जशी भगवान खंडेरायाने, भक्तराज हनुमंतरायाने या बुद्धीला चालना दिली ना, तसं तसं मी या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जर का बोलण्याच्या ओघामध्ये बापू एखादा शब्द चुकीचा गेला असेल, अपशब्द गेला असेल, तुमची सून, तुमची लेक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पदरात घ्या आणि मायेच्या अंतकरणाने या ठिकाणी क्षमा करा. जे चांगलं असेल, जे योग्य असेल त्याचा अंगीकार करा, जे अयोग्य आहे त्याचा याच ठिकाणी तुम्ही त्याग करून जा. म्हणून रौप्य महोत्सवी वर्ष आहे. सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद असतील. जेवढे काही या ठिकाणी पंक्ती देत आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद. गाव आहे म्हणून म्हणते बरं का, बाकी काही एवढं वेळ लावत नाही. सर्वांना जेवढे नावावर बसले तेवढ्यांना धन्यवाद. मनपातले धन्यवाद, आलेली सगळी धन्यवाद. आणि याच ठिकाणी सेवेला सुद्धा, वाणीला सुद्धा पूर्णविराम. आज संक्रांत रे, जाता जाता नाव घेते की गाव आहे की आपलं, होय इकडं काय आले नाही हो खायला. एक माणूस राहिला, मालक राहिले, उभी घरी गेल्यावर वांदे नको, त्याच्यामुळं घेते महाराज. आज बरेच जण सांगतात मी आईमुळं बनले, मी वडिलांमुळं बनले, पण मी जर बनले असेल कोणामुळं तर मालकामुळं. त्यांचेच या ठिकाणी माझ्यावरती अनंत असणारे उपकार आहेत. आज बाई जरी इकडं तिकडं बघायला लागली तरी नवरा त्या ठिकाणी दबाव टाकल्याशिवाय राहत नाही. पण अनंत उपकार ज्यांचे माझ्यावरती आहेत असे माझे पती परमेश्वर. नाव घेऊ ना मग. टाळ वाजे मृदंग वाजे, टाळ वाजे मृदंग वाजे, वाजे हरीचा विना. प्रशांत महाराजांचं नाव घेते सर्वांनी. ज्ञानेश्वर माऊली म्हणा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली, ईश्वर माऊली तुकाराम, ओ ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम. योगिता